मरता मरतात. अरे मरावं आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत दादा हो. नाहीतर देशभक्त नसतील तर आपलं काहीच कार्य आपण करू शकत नाही. नाहीतर तुम्हाला एक मी चरित्र सांगतो, तुमच्या परिचित चरित्र आहे तेवढं मी चरित्र सांगतो, माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ते देशभक्त सगळ्यांनाच माहिती आहेत बघा. तारीख होती 23 मार्च. विको कमी करा थोडा. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या देशभक्ता चरित्र तुम्ही आठवा. तारीख होती 23 मार्च 1931 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये ज्यावेळेस भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फासावर जायची वेळ आली, त्यावेळेस त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये ठराविक वेळेच्या अगोदरच शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव 12 तासांना अगोदरच त्यांना फासावर जायची वेळ आली. ते चरित्र आठवा. त्यावेळेस सगळे लाहोरच्या त्या सेंट्रल जेलमध्ये कैदी बसले होते आणि तिथे एक चरणसिंह नावाचा वार्डन आला आणि त्याने सांगितलं, इथे बसलेल्या कैद्यांनो, आत्ताच्या आत्ता सगळे आपापल्या कोठडीत जा. सगळे कैदी आपापल्या कोठडीत आले, पण एकमेकात कुजबुज करतात. का रे, एवढ्या लवकर आपल्याला का बंद केल्या गेलं? त्याच वेळेला एक बरकत नाव्ही पळत आला. तो काहीच बोलला नाही, त्याच्या डोळ्यातले गरम अश्रू बोलले. त्या बरकत नाव्याला विचारलं काही त्या कैद्यांनी, का रे एवढ्या लवकर आज का बंद केल्या गेलं? त्यांनी सांगितलं, अरे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासांना फासावर जायचा असे वरून आदेश आले. त्याच वेळेला सगळ्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. त्याच वेळेला एक पंजाबचा कैदी होता, त्या पंजाबचा कैदी पुढे आला आणि त्यानं त्या बरकत नाव्याच्या पुढे हात जोडले. बरकत, तुला आयुष्यात मी या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये काहीच मागितलं नाही, पण तुझ्या पुढे आज मी भीक मागतो. काय? अरे 14 नंबरच्या कोठडीमध्ये जा, जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहतात, आणि त्या भगतसिंगाची एखादी तरी वस्तू घेऊन ये. कशा करता? अरे मी माझ्या पुढच्या पिढीला, मुलाला दाखवल, अरे ही पेन भगतसिंगाची आहे, ही वही भगतसिंगाची आहे, माझ्या पुढच्या पिढीला सांगल. एका क्षणाचाही न विलंब लावता तो बरकत नाव्ही 14 नंबरच्या कोठडीमध्ये गेला, जिथे वीर क्रांतिकारी सिंहासारखे, वाघासारखे आपल्या मस्तीमध्ये डोलत होते. बरकत नाव्ही आला, त्याने काय केलं, त्या वस्तू घेतल्या आणि इकडे आणल्या, पण वाटाव्या कुणाला? इतके कैदी होते. मग लकी ड्रॉ काढल्या गेला, चिठ्ठ्या ज्याच्या त्याच्या नावानं वाटप झाल्या, वस्तूही वाटप झाल्या. पण झालं काय? त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहत होते, त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये त्यांचे नेहमीचे आवडते वकील प्राणनाथजी मेहता गेले आणि भगतसिंगाला म्हणतात, भगतसिंग तुम्हाला काही माहिती आहे का? काय? ठराविक वेळेच्या अगोदरच तुम्हाला 12 तासांना अगोदर फासावर जायचंय असं वरून आदेश आलेत. असं म्हटल्याच्या नंतर भगतसिंग हसले. अरे वीरों को एक दिन मरना ही पडता है. असं म्हटल्याच्या नंतर भगतसिंग म्हणतात, प्राणनाथजी ते मला सांगू नका, एका प्रश्नाचं उत्तर मला हवंय. काय? तुम्ही मला दररोज नवीन नवीन पुस्तक मला वाचायला आणत होते, ते पुस्तक आणलं का नाही? असं म्हटल्याच्या नंतर प्राणनाथ मेहतानं डोक्याला हात लावला. बाप रे, काय म्हणावं या क्रांतिकार्याला, ज्याचं मरण 12 तासावर आलेलं आहे. तो देशभक्त म्हणतो, तो क्रांतिकारी म्हणतो, माझं नेहमीचं पुस्तक वाचायला आणलं का नाही? काय म्हणावं या क्रांतिकार्याच्या देशभक्तीला? आणि मग एका क्षणाचाही न विलंब लावता प्राणनाथ मेहता नावाच्या वकिलानं त्या भगतसिंगाच्या हातामध्ये पुस्तक दिलं आणि त्यांनीही विलंब न लावता भगतसिंगांनी पुस्तक वाचायला चालू केलं. पुस्तक वाचण्यामध्ये भगतसिंग मग्न आहेत, त्यांना मरणाची भीती नव्हती. आणि मग झालं काय? प्राणनाथ मेहताच्या इकडे डोळ्याला धारा लागल्या आणि मग प्राणनाथ मेहता म्हणतात भगतसिंगाला वाचणाऱ्या, भगतसिंग तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट,
या भारतातल्या जनतेला तुम्ही काय शेवटचा संदेश देऊ इच्छिता का? त्यावेळेस सांगितलं भगतसिंगांनी, तुम्ही या भारतातल्या जनतेला जर संदेश द्यायचा ना, एकच संदेश द्या, काय? साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्क्लाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हणून प्राणनाथ मेहता डोळे भरून आले त्यांचे, निघून जाणार. भरल्या डोळ्यानं भगतसिंगाकडे बघितलं, हा क्रांतिकारी परत मला आयुष्यात कधीच बघायला भेटणार नाही. टपटप डोळ्यातून अश्रू पडले प्राणनाथ मेहताच्या. काय म्हणाव्या क्रांतिकार्याला, पण तिथून मानाचा मुजरा घातला प्राणनाथ मेहताने, डोळे आपले पुसले आणि तिथून निघून जाणार. त्या पुस्तक वाचणाऱ्या भगतसिंगांनी थांबवलं. प्राणनाथजी थांबा, काय तुमची माझी जीवनातली शेवटची भेट, पण मी गेल्यावर एका व्यक्तीला माझी आठवण करून द्या. कोण? सुभाषचंद्र बोस बाबू. त्यांनी या लढ्यामध्ये त्यांनी मला फार मदत केली. त्या सुभाषचंद्र बोस बाबूला या भगतसिंगाचा शेवटचा मानाचा मुजरा सांगा. असं म्हणून प्राणनाथ मेहता तिथून निघून गेले. झालं काय? ही गोष्ट ज्यावेळेस भगतसिंगाच्या आईला कळाली, गाय व्याल्याच्या नंतर वासराच्या ओढीनं गाय जशी घरी येते, तशी ती क्रांतिकार्याची माय पळत आली, लाहोरच्या सेंट्रल जेल मध्ये आली आणि भगतसिंगाकडे बघितलं. आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडणाऱ्या आईकडे बघितलं भगतसिंगाने. भगतसिंग म्हणतात, आई अगं तू रडते का? हे काय म्हणतील ब्रिटिश इंग्रज अधिकारी? आई, ज्यावेळेस मला फासावर देण्यात येईल, आई तू रडू नको. तू एका शूराची वीराची आई आहे. वीरों को एक दिन मरना ही पड़ता है. क्रांतिकारियों की माँ रोती नहीं, वीरों की माँ रोती नहीं. माँ, आई ज्यावेळेस मला तिथे फासावर देण्यात येईल, तू रडू नको. तू एका क्रांतिकार्याची आई आहे. तू त्यावेळेस येऊ नको. तू आल्यावर लोक म्हणतील, अरे देखो ये भगत सिंग की माँ कैसे रो रही, माँ आप मत आओ. असं म्हटल्याच्या नंतर ती आई म्हणली, राजा मी याच्याकरता रडत नाही, पण आज माझी कुस पवित्र झाली. तुझ्यासारखा क्रांतिकारी माझ्या पोटी जन्माला आला. अरे या भारताच्या गॅजेटमध्ये इतिहासात ज्यावेळेस नाव लिहिल्या जाईल सोनेरी कागदामध्ये, त्यावेळेस माझं नाव स्वाभिमानाने लिहिल्या जाईल. असा भगतसिंगासारखा क्रांतिकारी कोणाच्या पोटी जन्माला आला होता. म्हणून त्या आईनं सांगितलं, बाळा मी रडणार नाही. आणि इथून पुढेही तुमच्या गावात मध्ये वाडीमध्ये आल्याच्या नंतर या पुतळ्याकडे बघून येणारा नवीन कोणत्या गावातला असल, अरे हा निखिल भाऊ सारखा देशभक्त कोणाच्या आई वडिलाच्या
खऱ्या अर्थानं निखिल भाऊ सारख्या देशभक्ताला जन्म देणारे आई वडील धन्यत बरं का. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, असे धन्य आहेत बघा. म्हणून विचार करा, त्या भगतसिंगाने सांगितलं, आई ज्यावेळेस मला फासावा देण्यात येईल, आई तू रडू नको. ती आई तिथून निघून गेली. पण झालं काय पुढचं आहे का. आई गेल्याच्या नंतर भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथे एक सफाई कामगार होता, त्याचं नाव होतं बेबे. बेबे नावाच्या सफाई कामगाराला बोलवलं. भगतसिंगाने सांगितलं, बेबे एक काम कर राजा माझ्या करता. काय. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईचं एकदा शेवटचं आईच्या हात मला जेवण करायची इच्छा प्राप्त झाली. तो बेबे नावाचा सफाई कामगार स्वतःला भाग्यवान समजत होता. अरे माझंही नाव इतिहासात घेतल्या जाईल. मरताना जाताना या देशभक्तांनी एका सफाई कामगाराच्या हातानं जेवण केलं. माझंही जीवन धन्य झालं खऱ्या अर्थानं. आणि तो सफाई कामगार बेबे नावाचा पळस सुटला आणि भगतसिंगाच्या आईपर्यंत आला. आई साहेब, तुमच्या भगतसिंगांनी शेवटचं तुमच्या हातचं जेवण करायची इच्छा प्राप्त केली. आईनं जसा देवाला नैवेद्य करतो तसं ते ताट भरून आणलं बघा. आणि बघा ते ताट भरून आणलं आणि त्या सफाई कामगाराजवळ दिलं. आईनं रडत स्वयंपाक केला आणि मग ते ताट दिलं. तो सफाई कामगार बेबे नावाचा लाहोरच्या सेंट्रल जेलच्या गेट पर्यंत आला. पण या बैमान ब्रिटिश इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला आत जाऊ दिलं नाही आणि त्या क्रांतिकार्याला त्याचं आणलेलं जेवण शेवटचं करू दिलं नाही. इकडे बेबे नावाचा सफाई कामगार हात जोडून विनंती कराय, साहेब जाऊ द्या, शेवटचं जेवण आईचे भगतसिंगापर्यंत पोहोचू द्या. पण या बैमान अधिकाऱ्यांनी जाऊ दिलं नाही. इकडे भगतसिंग वाट बघतात, माझ्या आईने आणलेलं मला जेवण कधी येतं. असं एक मन आहे आपल्यामध्ये बघा, माय मरावी पण आशा उरावी. आज भगतसिंगाची माय जिवंत होती पण जेवणाची आशा मेली होती. मग जाऊ द्या, माझी आई न येऊ द्या, आईच्या हातचं जेवण न येऊ द्या. ही धरती माता म्हणजे माझी माताच आहे. त्या वीर क्रांतिकारी भगतसिंगांनी या धरती मातेला साष्टांग दंडवत घातला आणि डायरेक्ट व्यायाम चालू केला. आपल्या डोळ्याच्या गरम अश्रूने अभिषेक केला धरती मातेचा आणि व्यायाम चालू केला. व्यायाम करताना एका इंग्रज अधिकाऱ्यांनी बघितलं. जेलर आला आणि विचारलं भगतसिंगाला, भगतसिंग अहो काही मिनिटात, काही घंट्यात, काही वेळेत तुम्हाला फासावर जायचंय आणि तुम्ही व्यायाम करता. हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता. त्यावेळेस भगतसिंगानं दिलेलं उत्तर फार गोड आहे बघा. त्यावेळेस सांगितलं, जेलर साहेब मी का व्यायाम करतो याचं उत्तर आहे का साहेब. ज्यावेळेस माझी आई दररोज देवपूजा करायची आणि देवपूजेला बसल्यावर मला म्हणायची, भगत जा बाळा बागेतून पूजे करता फुलं घेऊन ये. मी दररोज माझ्या आईला देवपूजेमध्ये फुलं आणून द्यायचो. जेलर साहेब माझी आई काय करायची, टवटवीत फुलं देवाला व्हायची आणि कोमेजलेली फुलं बाजूला टाकून द्यायची. माझ्या आईला मी एक दिवस प्रश्न विचारला, आई असं का करते ग. टवटवीत फुलं तू देवाला वाहते आणि कोमेजलेली फुलं बाजूला टाकते. जेलर साहेब माझ्या आईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. माझ्या आईनं असं उत्तर दिलं, भगत अरे तुझ्या आईच्या देवाला आणि तुझ्या जन्म देणाऱ्या मातेला टवटवीत फुलं आवडतात. तुझ्या आईचा देवन तुझी आई टवटवीत फुलाचा स्वीकार करते, कोमेजलेल्या फुलाचा स्वीकार करत नाही. मग सांगा जेलर साहेब, ज्या माझ्या आईचा देव आणि मला जन्म देणारी माता जर टवटवीत फुलाचा जर स्वीकार करत असल तर ज्या भारत मातेच्या कुशीमध्ये जाताना हा माझा प्राण जात आहे. त्या भारत मातेच्या कुशीमध्ये जात असताना मी माझा सुकलेला चेहरा कसा नेऊ जेलर साहेब, म्हणून मी मरायच्या अगोदर व्यायाम करतो. त्या जेलरच्याही डोळ्याला धारा लागल्या. काय म्हणावं या क्रांतिकार्याला. असे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ही तिन्ही क्रांतिकारी जातात ज्यावेळेस शेवटच्या वेळेला सगळ्या कैद्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि हसत हसत त्यांनी आपला प्राण देशाकरता समर्पित केला. म्हणून या आपल्या या भारत वर्षात अनेक देशभक्तांनी आपला प्राण देशाकरता समर्पित केला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या भारत वर्षामध्ये आपल्याला जन्म भेटला आणि देशभक्तांची आपल्याला सेवा करायला भेटते. कारण की एक लक्षात ठेवा बघा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है,
ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय। बघा, अशा महान महान देशभक्ताचे मी चरित्र तुमच्या पुढे सांगितले बरं का। म्हणून मी विचार करा नाही का, तुमच्या गावकऱ्याकडून मला एक मागणं मागायचं बघा। कोण कोणी मी मागणं माझं म्हणायला द्यायला तयार आहे, हात वर करा। एक मागणं मागायचंय कोणाकरता, आपल्या निखिल भाऊ करता। काय मागणं मागायचंय ध्यान आहे का बरं का। इथून पुढं 15 ऑगस्ट असो का 26 जानेवारी असो, इथे एक तिरंगा फडकवायचा कोणाच्या हातानं, त्यांच्या आईवडिलाच्या हातानं। हे जर फडकवला तर मी म्हणून माझं आजचं कीर्तन सफल झालं समजेल बघा, नाही का। हा मान आपण दिला पाहिजे, नाही का। दरवेळेस 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो, त्यांच्या आईवडिलाच्या हातानं तिरंगा फडकवला पाहिजे, कारण की त्यांनी आपला मुलगा देशाकरता दिला। विचार करा, आणि असे प्रत्येक देशभक्ताचं कार्य आपण केलं पाहिजे। तर नवीन मुलांनी या देशसेवेमध्ये आपण रुजू झालं पाहिजे, कारण की एकमेव जगात असं हे नाही का। मी तर म्हणतो बघा, मी मागे कीर्तनात म्हणून गेलो की या आपल्या सरकारनं असा कायदाच केला पाहिजे बघा, नाही का। एखादा जर जवान शहीद झाला तर आपल्या प्रत्येकाच्या अकाउंट मधला 1 रुपया कट झाला पाहिजे, नाही का। आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे? 140 कोटी, बरोबर आहे का। जाऊ द्या कमी जास्त असेल, पण 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे। म्हणजे प्रत्येकाचे एक तरी अकाउंट असत ना, काही काही 2-2, 3-3 अकाउंट बँकेमध्ये, बरोबर आहे का। आपण प्रत्येकाचं एक अकाउंट जरी धरलं तर किती व्हालेत? 140 कोटी, बरोबर आहे का नाही, नाही का। असं जर आपल्या भारतामध्ये जर एखादा जर जवान शहीद झाला तर सरकारनं असा कायदा केला पाहिजे, आपल्या प्रत्येकाच्या अकाउंट मधला 1 रुपया कट झाला पाहिजे। कशा करता? त्या शहीद जवानाच्या कुटुंबाकरता। आणि दुसरा फायदा काय होणार आहे की आपल्यालाही कळल, आज आपल्या अकाउंट मधला 1 रुपया कट झाला म्हणजे आपल्या भारतातला कोण्यातरी आईचा मुलगा आज देशाकरता शहीद झाला, असा प्रत्येकाला आपल्याला जाणीव व्हावी। पण असं आणि काही काही ते मागेही अक्षय कुमारने हे मागणी केली होती बघा, आणि अंमलात पण आणलेत काही गोष्टी बघा सरकारने। विचार करा, असा देशभक्तांचं आपण कार्य केलं पाहिजे। समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो। आणि एक बघा, सगळ्यांच्या आवडीचं लता दिदीचं मला जसा तोडकं मोड केला मी सगळे माझ्यासोबत, लता दिदीची आठवण म्हणून देशभक्तीचं आपण एक लता दिदीचं आवडतं गीत म्हणून थोडा विको द्या बघा। ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका। पानी ये घायल हुआ हिमालय, खतरे में पड़े आजादी, वो जब तक थे सांस लड़े वो
फिर अपने लाश बिछा दी। हो जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली। जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली। हो कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी। सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए उनके करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। जहाँ तुम चले गए इस दिल पे लगा के ठेस। जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। हर चीज पे अश्कों से लिखा है तुम्हारा नाम। ये रस्ते घर गलियां तुम्हें कर ना सके सलाम। है दिल में रह गई बात, है दिल में रह गई बात। जल्दी से छुड़ा कर हाथ कहा तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। भारत माता की जय। जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबारायांचा प्रसाद। झालेली सेवा परम आदरणीय निखिल भाऊंच्या चरणावर समर्पित करतो। आणि माझे गुरुवारी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परम पूज्यनीय शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। गोड असं नियोजन गावकऱ्यांनी केलं म्हणून समस्त गावकरी मंडळाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो। त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो। यांचे बंधू अक्षय भाऊ असतील, त्यांचे वडील मोतीरामजी असतील, आणखी काही सगळेच मंडळी असतील, गावातले सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील, आणखी गावातले काही तरुण मंडळी जे रात्रंदिवस या कार्याकरता झटत आहेत म्हणून गावातल्या तरुणाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा का। आणि हे माझ्या इकडे सगळे साथ करणारे आदरणीय मंडळी, इकडे अनिल महाराज असतील, मंगेश महाराज असतील, स्वप्नील महाराज, इकडे मृदंगाचार्य अभिषेक महाराज, इकडे माऊली महाराज, इकडे आमचे तुकाराम महाराज असतील आणि चैतन्य महाराज, तुम्हालाही नमस्कार। साऊंड सिस्टीमला दादा करता जोरदार टाळ्या वाजवाय का। गोड साऊंड सिस्टीम आहे तुमची। असाच मी परवा नाशिकला कीर्तन होतं, साऊंड सिस्टीमवाल्या करता टाळ्या वाजवल्या, त्यांना कीर्तन सुटल्यावर खनखन 11,000 काढून दिले बघा मला। म्हणून बघा, हसू नका, द्या नाही का, ते घाबरले ना ते
काळजी करू नका. तुम्हालाही धन्यवाद. आणि माझ्यासोबत आलेले माझे परममित्र रामेश्वर भाऊ असतील त्यांनाही धन्यवाद देतो. माझे जिवलग मित्र बंटी भाऊ नागरे असतील त्यांनाही मी नमस्कार करतो, नाही का. आणि आपण गोड असं नियोजन केलं आणि गाव जरी लहान असलं तरी या कार्यानं महान राहणारे म्हणून निखिल भाऊंच्या चरणी माझा साष्टांग दंडवत करतो. आणि हे आपलं पूर्ण कीर्तन ज्या यूट्यूब चॅनलला आहे गजर मुक्ताबाईचा यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे कीर्तन आपल्याला कधीही ऐकायला भेटल. आणि ज्यांनी हे एवढं गुंफून आणलं हे माझे परम मित्र भागवताचार्य सोपान महाराज मुंडे यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा बघा. नाही का तुम्ही म्हणसाल तारीख दिली म्हणून का नाही, मला देशभक्ताचं आवड आहे बघा. देशभक्तीचं कीर्तन त्यांना म्हणलं मी मागच्याही वेळेस त्यांनी त्यांच्या परिवाराने मला या कीर्तनाकरता फोन केला होता, पण ते माझी तारीख ॲडजस्ट होईने गेली आणि ती कॅन्सल होण्याच्या मार्गावर नव्हती. नाहीतर मी 100% देशभक्ताकरता मी किती लांब जातो बरं का. का आदर आहे, प्रत्येक देशभक्ताचा आदर आहे. आणि मी भविष्यामध्ये जर लय मोठा महाराज झालो म्हणजे प्रसिद्धी नाही पैशान जर मोठा झालो तर माझी एक इच्छा आहे बघा, नाही काय नारदाच्या गादीवर सांगतो, माझी एक इच्छा आहे 25 लाख स्वतःच्या खिशातून घालायचे आणि जेवढे भारतातले जेवढे फौजी आहेत सगळ्यांचा शौर्य सन्मान पुरस्कार करायचा. अशी देवानं मी मरायच्या अगोदर मी इच्छा पूर्ण करावं, बरोबर आहे का. नंतर मी मेलो तरी घोर नाही, पण प्रत्येकाला नाद असतो, बरोबर आहे का नाही. कोणता नाद असतो, कोणाला पिक्चरचा नाद, क्रिकेटचा नाद, तसा मला फौजीचा एक नादच आहे बघा. माझ्या संपर्कात भरपूर फौजी आहेत. तुम्ही नाहीतर इथं चॅलेंजनं सांगतो, इथं बसल्या बसल्या तुम्ही कुठलाही फौजी शोधून काढा, मी एकाच मिनिटात ओळख काढतो. का तेवढा अभिमान आहे देशभक्तांचा, का त्यांचं कार्य इतकं गोंडस आहे. म्हणून देवानं माझ्याकडून असं कार्य करून घ्यावं. हे कार्य करणं सोपं नाही, एवढे देशभक्त जमवणं सोपं नाही. आणि त्यावेळेस मी जो कार्यक्रम करेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यालाही आमंत्रण देईल. कोणाचा आमदाराचा, खासदाराचा, मंत्र्याचा, फौजीचा रुपया कोणाचा घ्यायचा नाही, मी खिशातून घालणार नाही का. नाहीतर सप्ताह करायचा नेत्याचे नाही, तसं नाही करणार. ज्यावेळेस माझी ऐपत होईल, बरोबर आहे का. प्रसिद्धी जरी मोठा असो तरी मनी ह्याचे नाही का, कारण की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. देवाना जर तितका जर आपली जर कृपा केली तर मी निखिल भाऊच्या साक्षीने सांगतो माझ्याकडून हे कार्य करून घ्यावं. हेच मी त्यांच्याकडून गेल्याच्या नंतर हा फौजीचा देशभक्तांचा एवढाच मला आशीर्वाद भेटावा की देशभक्तीचं हे कार्य की भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकजण अखंड हरिनाम सप्ताह करतात, जागतिक पारायण करतात, ज्ञानेश्वरी पारायण, तशी माझी इच्छा आहे. मी पहिल्यांदा व्यक्त केली, देवानं ती इच्छा माझ्याकडूनच पूर्ण करून घ्यावी. असो झालेली सेवा मी इथे पूर्ण विराम करतो. निखिल भाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि ही माऊलीच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं. विठोबा रखुमाई.